तुम्ही हसताना तेव्हा खूप छान दिसता. अहो छान पार्टी चालू आहे बाहेर, छान हसा जा आणि छान पैकी असं काय छान स्माईल आहे ही. वा वा वा, चल आता चल. सगळं चांगलं आहे, पण नेमकं नातं काय दोघांचं ते सांग मला. ते आपल्यासाठी इतकं करतायत ना, मग तेवढं बस आहे. अगं पण कळायला नको का आपल्याला, म्हणजे नेमक्या कधी भेटल्या या मीरा मॅडम सरांना? मला नाही माहीत लग्न झालंय की नाही त्यांचं, नक्की कोण लागतात त्या त्यांच्या, अगं कळायला हवं सगळं आपल्याला. अशी काय त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र दिसतं ना? तेच तर ना. मग तसं असेल तर सांगून का नाही टाकत सगळ्यांना, जाहीर करून टाकायचं ना पटकन. त्यांना वाटलं ना तर ते करतील. हा तेच तर ना. मोठ्या लोकांची कामं काय सगळी वेगळीच असतात. आपल्याला जमेल का कधी असं? काय तुम्ही काही खाल्लंच नाही अजून? नाही घेतो ना, घेतो. प्लीज घ्या, लाजू नका. हो हो. मॅडम खूप छान अरेंजमेंट केली आहे तुम्ही सगळी, आणि एकटीने एवढं सगळं करणं काही सोपं नाही आहे. अहो नाही नाही, एकटी कुठे, गीता होती ना माझ्या मदतीला. नाही नाही तरी पण. आणि घर सुद्धा अगदी मस्त सजवलंय तुम्ही. एक सजेस्ट करू का हो मॅडम, म्हणजे इफ यू डोंट माइंड. हा हो प्लीज सांगा ना, काय झालं? हा तुम्ही ना हॉलमध्ये तुमचा आणि सरांचा एक फोटो लावा मस्तपैकी फ्रेम करून, छान वाटेल. म्हणजे तुम्ही कधीतरी फिरायला गेले असणार ना दोघं जण, तिकडचा एखादा छान फोटो वगैरे. नाही, आम्ही कुठे फिरायला नाही गेलो, म्हणजे वेळच नाही मिळाला तितका. हा साहजिकच आहे म्हणा, म्हणजे आपले सर तर काय सतत बिझीच असतात कामात. पण दिवाळीला वगैरे काढला असेल ना एखादा फोटो? नाही, आम्ही असा कधी एकत्र फोटो काढलाच नाही. काय म्हणता, एक पण फोटो नाही तुमच्या सरांबरोबर? हरकत नाही, हरकत नाही. पण मॅडम म्हणजे कधी भेटलात तुम्ही सरांना, कशी झाली तुमची भेट? नाही म्हणजे असं उत्सुकता म्हणू ना. काय अष्टपुत्रे तू, ती असंच पर्सनल गोष्टींवर कशाला उगाच? अगं म्हणजे मी असं सहज मॅडम, सहज असं. आपण बोलू नाही या विषयावर, पण नंतर बोलूया का, हरकत नसेल तर तुमची? हो हो नक्की बोलू ना, नक्की बोलू. आणि नंतर तुम्ही जेव्हा भेटणार ना आम्हाला, तेव्हा तुम्ही तुमचा आणि सरांचा एक फोटो द्या आम्हाला, म्हणजे आम्ही तो मस्तपैकी फ्रेम करून भेट म्हणून देऊ ना तुम्हाला. काय विभूती? हो हो मॅडम. सर कुठे दिसत नाहीये? हो मी पण त्यांना शोधत होते, माहित नाही कुठे गेले. मी बघते, पण तुम्ही प्लीज खायला घ्या, खाऊन घ्या, लाजू नका. हो 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 आलेच. पाहिलं, एवढं विचारून सुद्धा काही कळू नाही दिलं. अष्टपुत्री, आता या विषयावर चर्चा नको, कळलं? बस, मी खायला आणते. मला पण सूप आण ग बाई, हे नको मला, म्हणजे डाएट करते मी आदनं मधनं. हो अष्टपुत्री मॅडम, आणते. हा थँक्यू. हा सर, मला वाटतं आपल्या आत्ताच्या ज्या साईट आहेत तिकडे आपण काही साईड प्रोडक्ट सुरू करायला हरकत नाहीये. नाही, बरोबर बोलताय तुम्ही. इनफॅक्ट त्यासाठीच मी तुला तिकडे साईट व्हिजिटला बोलावलं होतं. असल्या साईट्स नाही, तिथे पाणी नाही, इलेक्ट्रिसिटी नाही, ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम काय. तू नको रे काळजी करू, ते करूयात आपण मॅनेज. तुझ्या डोक्यामध्ये काही प्लॅन आहे का तयार? येस, मी एक काम करतो, कानविंदन सोबत सगळा प्लॅन वर्कआउट करतो आणि तुला फायनल फाईलच सबमिट करतो ना. ठीक. अरे आदित्य, एक मिनिट, ये. आदित्य. हॅलो. हाय. आणि हा माझा पार्टनर आणि अतिशय जवळचा मित्र वासू. हाय. हाय. आणि हे कानविंदे, आपल्या कामत ग्रुपचे अकाउंटंट आणि सर्वेसर्वा. आणि हा आदित्य, अतिशय हुशार मुलगा आहे, सध्या नोकरी करतो एका ठिकाणी, एका फर्मवरती. आणि इतका विश्वास संपादन केलाय त्यांनी की त्याच्या फर्मचे मालक संपूर्ण जबाबदारी ह्याच्यावर टाकून काही दिवसांसाठी परदेशात निघून गेले.
या बात आहे आदित्य. तुला खूप साऱ्या शुभेच्छा तुझ्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी. थँक्यू सो मच. मी जर आलोच. हो एन्जॉय. मी पण आलोच. हा बरं ठीक. देव, हा हा तोच आदित्य ना? तोच. म्हणजे तेव्हा मधुरा आणि आदित्य दोघेच होते तिथे. अरे काय झालं, एवढं ऑकवर्ड का होतोस? संपलंय ते आता सगळं. आता त्याचा विचारही करायचा नाही. अरे इनफॅक्ट त्यासाठीच पार्टी ठेवली ना आपण. चल. सर हे घ्या. आलास? सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं आणलंय यार. क्या बात है, शाबास, थँक्यू. वा चला. आता हे काय नवीन? काय नाही रे, सांगतो. चल पण कुठे काय चल माझ्या बरोबर. काय नवीन आहे वाटतं काय? अरे आखिर वो घड़ी आ चुकी है. चलो चलो चलो, आओ आओ आओ. अरे ये रे ये एक गंमत. एक्सक्यूज मी लेडीज अँड जेंटलमॅन, एक मिनिट सगळ्यांनी इकडे लक्ष द्या प्लीज प्लीज. सो आज कामत हॉटेल आणि फूड्स परिवारातले काही लोक आणि काही जवळची माणसं, आपण सगळे आज इथे पहिल्यांदाच भेटलेलो आहोत. मस्त पार्टी चालू आहे, मज्जा येते. नाही कसं असतं, कामाच्या गडबडीमध्ये ना आयुष्यातले काही महत्वाचे क्षण मिस होऊन जातात. आणि आज आपण तेच क्षण एन्जॉय करण्यासाठी भेटलोय. सगळेजण छान मज्जा करताय, राईट? पण आज आपण सगळे एकत्र आलो ते फक्त एकाच व्यक्तीमुळे. या सगळ्याचं क्रेडिट जात आहे ऑफकोर्स मीराला. प्लीज गिव्ह हर अ बिग राउंड ऑफ अप्लॉज. मीरा एक सेकंड ये. आणि आता आपण सगळे इथे जमण्याचं अजून एक फार महत्वाचं कारण आहे, जे तुम्हाला देव सांगेल. जे ठरलंय ते सांगायचं. ऑल द बेस्ट, ऑल द कम बिग राउंड ऑफ अप्लॉज. हा माझ्या सहकाऱ्यांनो, मित्रांनो, काय होतं आयुष्यामध्ये कधी कधी काही घटना अचानक घडून जातात. किंवा काही निर्णय आपण असे तडकाफडकी घेऊन टाकतो. मग कालांतराने आपल्याला कळतं की त्याचे परिणाम चांगले आहेत की वाईट आहेत. पण काही महिन्यांपूर्वी मी सुद्धा असा एक माझ्या आयुष्यात तडकाफडकी निर्णय घेऊन टाकला. आणि आज मला कळतंय की तो निर्णय अतिशय 100%, 1000% योग्य आहे. तो निर्णय असा आहे की असंच काही दिवसापूर्वी माझ्या आयुष्यामध्ये मीरा आली आणि त्या क्षणानंतर माझं आयुष्यच पूर्ण बदलून गेलं. पूर्ण. हा बदल तुमच्यापैकी कितींना जाणवला असेल, काहींना जाणवलाही नसेल. पण ती मीरा आता फक्त मीरा राहिलेली नाहीये. तर आता ती मिसेस मीरा देवाशीष कामत झालेली आहे. क्या बात है देव, क्या बात है. अरे एका दमात केवढं बोललाय हा माणूस. प्लीज होऊ दे. एक सेकंड. हॅपी न्यू इयर मिसेस कामत. हॅपी न्यू इयर गाइस. हॅपी न्यू इयर. एक सेकंड. लेट्स हॅव अ ब्लास्ट. हॅपी न्यू इयर.
चला चला तुमचा एक छानसा फोटो काढूयात आपण मग अरे काय लांब उभे राहते या या जवळ या जवळ या. हा. नाईस प्लीज एक सेल्फी. मामा तू या क्षणी हसायला हवं होतंस रे. खूप आठवण येते तुझी. आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सुखाचा क्षण आहे. खूप छान वाटतंय मला आज. मी ज्याची वाट बघत होते ते घडलंय आणि ते बघायला तू नाहीयेस. असं काय बघतेस? चेहऱ्यावर चमक आली आहे मिसेस कामत. कदाचित हेच सांगायचं होतं त्यांना. मला किती टेन्शन आलं होतं माहितीये. काय असेल काय नाही उगाच माझी धाकधूक. पण बघ ना सगळ्यांसमोर सांगितलं ग. ताई तुमचं अगदी बरोबर आहे. कदाचित देवदादांना हेच सांगायचं होतं. तुम्ही खूप खुश दिसताय. नेमकं कसं वाटतंय तुम्हाला? स्वप्नात असल्यासारखं वाटतंय. पण काही स्वप्न वगैरे नाहीये हा. सगळं घडलंय, प्रत्यक्ष घडलंय. खूप खुश दिसतंय. कसं वाटतंय मिसेस कामत? ताई गालावर काहीतरी लागलंय. इथे 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 काय ग? कुठे काय? आऊ खूप लाल झालेत ना ते. लागले. इथं आता बास प्लीज. काही झालेलं नाहीये. नाही नाही कदाचित माझाच गैरसमज झाला असेल. काही लागलंही नसेल. मला खूप काम आहे. मी जाते मिसेस कामत. मिसेस कामत. अच्छा तर म्हणून या सगळ्या अरेंजमेंट्स केल्या होत्या जिजूने. आत्ता कळतंय मला. काय कळतंय? हेच की त्यांना ही अनाउन्समेंट करायची होती. पण असं का ग अचानक? काही नाही ग. दिखाऊपणा करायला आवडतोच दादाला. ती मीरा 2-3दा गेली होती ना त्याच्या ऑफिसमध्ये. त्यामुळे लोक गॉसिप करत असणार. म्हणून करावंच लागलं त्याला हे. उत्तरा तो माणूस कोण आहे ग? तो बघ. कोण? तो तिकडे स्वतःचं घर असल्यासारखा वावरतोय. आधी कधी बघितलं नाही त्याला इथे. हो तो वासू दादाचा लाडका आहे. ओव्हर स्मार्ट. ओव्हर स्मार्ट का? नाहीतर काय. माझ्या तर डोक्यातच जातो तो. अगं सतत दादाच्या मागे मागे करत असतो. त्याला असं वाटतं ना की फक्त त्यालाच पडलीये दादाची. तुला सांगते मधुरा तो जगात एकमेव माणूस असा आहे की ज्याला दादाची परमिशन न घेता त्याच्या कॅबिन मध्ये जायची परवानगी आहे. दादा सुद्धा सगळं त्याचंच ऐकतो. पार्टी तिकडे चालली. तुम्ही दोघे इथे काय करताय? नाही ते सहज गप्पा. जिजू खरंच तुम्ही खूप चांगली पार्टी ऑर्गनाइज केली आहे. हे सांगत होते मी उत्तराला आता. पार्टी एन्जॉय करताय ना? हो हो खूप एन्जॉय करतोय आम्ही. आणि खरं सांगू का
तुम्ही ताईला मिसेस कामत म्हणालात ना, हे खूप आवडलंय मला. हे सांगत होते आता मी उत्तराला. अच्छा, वा, उत्तरा स्वतःहून तुझ्याशी बोलते, गप्पा मारते. फार छान मैत्री झाली वाटतं तुमच्यात. म्हणजे काय म्हणायचंय दादा तुला? माझी कुणाशी मैत्री होत नाही की काय? अरे असं नाही, सहज बोललो ग मी. नाही, पण आमच्या आवडीनिवडी खूप जुळतात, त्यामुळे सहज जमलं आमचं. बरोबर आहे. असं वाटतंय दोघींकडे बघून की फार जुन्या मैत्रिणी आहात तुम्ही. नाही पण जीजू, खरंच थँक्यू. तुमच्यामुळे मला एक चांगली मैत्रीण मिळाली आहे. उत्तरा, अशीच मैत्री जरा सगळ्यांशी करत जा ना. बाय द वे, आदित्य कुठे आहे? नाही, तो असेल ना, इथेच होता. बघते मी. आणि आता जीजू आम्हीही निघतो, खूप उशीर झालाय ना. बर बर बर. पण मी आदित्यला आधी भेटणार आहे, नंतर तुम्ही जायचंय. ओके? हा, शुअर. कंटिन्यू कंटिन्यू. मीरा, काही हवं होतं का? तुला शोधत आलो मी इकडे. पण इथे एकटी उभी राहून काय विचार करतेस? मगाशी तुम्ही जे काही बोललात ते फारच अनपेक्षित होतं माझ्यासाठी. हो, म्हणजे सगळ्यांसमोर बोललो ते फारसं आवडलं नाही. नाही नाही, उलट ते आवडलं. मिसेस कामत म्हणून ओळख करून दिली म्हणजे चालेल ना तुला? हेच सांगायचं होतं का तुम्हाला? नाही नाही, हे नाही, ते वेगळं. पण सांगा ना प्लीज, आता काय झालं? तुम्ही काय सांगणार होता? बोलूया आपण. आता आदित्य आणि मधुरा निघाले, त्यांच्याशी पटकन बोलून येतो मी. हा, बोलूया. बरं, ठीक आहे. काय झालं? छान आहे, पण पार्टी खूप छान चालली. नक्की आवडलं ना तुम्हाला? हो, ऑफकोर्स, मला खूप आवडले. तू इतकं छान अरेंज केले, सगळेजण खूप खुश आहे. मी आलोच त्या दोघांना भेटू. हो, मी पण सगळं आवरून येते. काय झालं? काय नाही, खरं तर तुला थँक्स कसं म्हणावं तेच कळत नाहीये मला. थँक्स कशाला? एकूणच सगळ्यासाठी. म्हणजे तू माझ्यासाठी जे काही केलंयस त्या सगळ्या गोष्टींसाठी थँक्स. मधुरा, आणखीन किती दिवस आपण दुसऱ्यांच्याच पार्ट्यांमध्ये एन्जॉय करायचं? पण आपल्याला पार्टी करायला काहीतरी निमित्त पाहिजे ना. आता तर मीरा दादाची ऑफिशियली बायको झाली आहे. माझी ऑफिशियल वहिनी. तर आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे. हा, म्हणजे काय? करायलाच पाहिजे. पाहिलंच ना दादा मला कसे टोमणे मारतो ते. मला नाही सहन होत आता.